नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज नांदेड जिल्हा पोलीस भरती पेपर हा पाहणार आहोत. यामध्ये आपण जी के व मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न हे पाहणार आहोत. प्रश्न पाहू. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधिमंडळात सादर केले जाते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कलम 112 नुसार सादर केले जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून नियोजित शक्तिपीठ महामार्ग जात नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी अकोला या जिल्ह्यातून नियोजित शक्तिपीठ महामार्ग जात नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी अमेरिका व इस्रायल या देशाने ऑपरेशन लायन रोवर हे सुरू केले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी भारत देशाने आयोजित केले. पुढील प्रश्न, खालीलपैकी MPCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी विवेक भीमनवार हे आहेत. पुढील प्रश्न, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले होते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए सातारा या ठिकाणी आयोजित केले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश G7चे सदस्य नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी चीन हा देश G7चा सदस्य नाही. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, खालीलपैकी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी अर्धापूर या ठिकाणून गोदावरी नदी वाहत नाही. पुढील प्रश्न, हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री नंबर कशाची आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी सायबर क्राईमशी आहे. पुढील प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी विनायक दामोदरराव सावरकर यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 1, 2, 3 या योग्य जोड्या आहेत. तर कुतुब मिनार दिल्ली या ठिकाणी योग्य आहे. 2 बृहद्वार मंदिर हे तमिळनाडू या ठिकाणी आहे, हे पण बरोबर आहे. आणि 3 गोल घुमट कर्नाटक या ठिकाणी आहे, हे बरोबर आहे. आणि 4 हे चूक आहे. अजिंठा आणि वेरूळ हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. पुढील प्रश्न, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए राष्ट्रपती हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करतात. पुढील प्रश्न, मेंडेलेच्या आवर्त सारणीनुसार नायट्रोजनचा अणुक्रमांक किती आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 7 हा अणुक्रमांक आहे. पुढील प्रश्न, शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी पंजाब या राज्यात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी इलेक्ट्रिक करंट विद्युतधाराचे SI युनिट कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी एम्पियर हे इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा SIचे युनिट आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात रेअर अर्थ मेटलचा साठा सर्वात जास्त आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी चीन या देशात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी महाराष्ट्र विजापूर ही मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी बांगलादेशालाही लागते. पुढील प्रश्न, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी लिहिली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए चार्ल्स डार्विन यांनी लिहिली. पुढील प्रश्न, कर्कवृत्त भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 1, 3, 4 म्हणजेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातून जाते, तर ओडिशा या राज्यातून जात नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला नांदेडची सीमा लागत नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी चंद्रपूर या जिल्ह्याला नांदेडची सीमा ही
लागत नाही. पुढील प्रश्न, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोठून सुरू झाली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए ग्रीस या देशातून ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा ही सुरू झाली. पुढील प्रश्न मराठी व्याकरणाचे आहेत. तर खालीलपैकी योग्य जोडी निवडा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी जाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य हे योग्य जोडी आहे. पुढील प्रश्न, आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न, मी खाल्लेली संत्री आंबट होती या वाक्यातील विशेषण ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी आंबट. खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तुझा. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी देवनागरी लिपीत करतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी अनुनासिक नसलेला शब्द ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए हा अनुनासिक नसलेला शब्द आहे. पुढील प्रश्न, क ख ग घ ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी कंठे या उच्चार प्रकारातील आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए सर्वनाम ही शब्दजात विकारी आहे. पुढील प्रश्न, तो पर्वत उंच आहे अधोरेखित नामाचा प्रकार सांगा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी सामान्य नाम. पुढील प्रश्न, खालील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गरुड हा पुल्लिंग शब्द आहे. पुढील प्रश्न, विभक्तीचे एकूण डॅश डॅश प्रकार मानले जातात. बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 8 प्रकार मानले जातात. पुढील प्रश्न, भुकेमुळे त्याची केवलवाणी स्थिती झाली होती या वाक्यातील विशेषण शोधा. बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी केविलवाणी ही विशेषण आहे. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. संपाची तीव्रता आता थंडावली. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी थंडावली हे क्रियापद आहे. पुढील प्रश्न, सालोसाली क्षणोक्षणी फिरून हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहे. पुढील प्रश्न, पूर्वी आधी नंतर ही शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी कालवाचक प्रकारातील आहेत. पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी विकल्पबोधक व व्यानवी अव्यय. पुढील प्रश्न, पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ, वर्ती या वर्णातून हा रस निर्माण होतो. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी वीर रस हा निर्माण होतो. पुढील प्रश्न, सावळाच रंग तुझा पावसाळी नवापरी अधोरेखित शब्दाचा अलंकार ओळखा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए उपमा अलंकार. पुढील प्रश्न, समास ओळखा. भालचंद्र. बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी बहुव्रीही समास. पुढील प्रश्न, खालीलपैकी विसंगत म्हण ओळखा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी आवळा देऊन कोवळा काढणे ही विसंगत म्हण आहे. पुढील प्रश्न, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचे आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए राम गणेश गडकरी यांचे गोविंदाग्रज टोपण नाव आहे. पुढील प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए आशीर्वाद हे शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न, इंदू, सविता, शशी, दिनकर, सुधाकर, रत्नाकर, विधू, सोम, रजनी या शब्दांमध्ये चंद्र या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 5 समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न, ज्याला कोणताही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए अजातशत्रू. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती रचना संत चोखामेळा यांची आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुलला असी वरली या सोंगा. तर मित्रांनो, हे होते आजचे नांदेड जिल्ह्याचे पोलीस भरतीचे मराठी व्याकरण आणि जीकेचे प्रश्न.